1999 साली मी पुरुषोत्तम करंडक जिंकला होता पहिल्यांदा. माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर घटना किंवा गोष्ट मी ती मानतो. त्या स्पर्धेत मला दिग्दर्शनाचं प्रथम पारितोषिक मिळालं होतं आणि लेखनाचंही. तेव्हाच मी मनाशी ठरवलं होतं की एक ना एक दिवस आपल्याला चित्रपट निर्मितीत काहीतरी करण्याचं एक स्वप्न असावं. गेल्या वर्षी मी रेगे चित्रपट लिहिला, ज्याला देश विदेशामध्ये सगळीकडं मोठी पारितोषिकं मिळाली. आणि रेगेनंतर माझं स्वप्न दिग्दर्शनाचं होतं. आणि हा चित्रपट माझे मोठे बंधू प्रणित कुलकर्णी यांच्या मदतीनं आम्ही पार पाडतोय. त्यामुळं खरं याचं संपूर्ण श्रेय मी दोन गोष्टींना देईल, जे आज नाही आहेत. सुनील कुलकर्णी म्हणून थिएटर अकॅडमीचे, ते माझे गुरुजी. आणि दुसरं म्हणजे संपूर्ण श्रेय पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धाला मी देतो. कारण खूप टीका होते, काय एकांकिका करत बसतात. पण माझ्यावर विश्वास ठेवा, कुठलीही नाटक सिनेमाची पार्श्वभूमी नसलेल्या कुठल्याही कुटुंबातल्या मुलाला पुरुषोत्तम करंडक हा खूप मोठा स्टेपिंग स्टोन आहे. आणि जे काही संस्कार आहेत त्याचं चित्रपट नाटकाचे त्याचं सर्व श्रेय मी पुरुषोत्तम करंडकाला देतो. माझे आईवडील सुद्धा इथं आलेले आहेत. मला खूप आनंद होतोय की आज खरं तर ते सगळी शेतीची कामं पटपट उरकून गावावरनं आले. आणि माझे जे काही अनेक टप्पे लेखनाचे असतील, दिग्दर्शनाचे असतील, ते त्यांच्या साक्षीने घडत आहेत. त्यामुळं या सर्वांना माझ्या दिग्दर्शनाचं श्रेय देऊन आज हा माझा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे. व्याध बाणाची दोरी निजवी बाळा आज शांत येऊ दे राघवा गाते दरिया आज शांत येऊ दे राघवा गाते दरिया गाज. फारच सुरेख, फारच छान. मी या सिनेमाच्या निर्मात्या जयश्री तैवाणींना इथे बोलवते आणि या दोघांचेही सत्कार करावे अशी त्यांना विनंती करते. विभावरी आपटे. आणि नरेंद्र भिडे. तुम्ही दोघांनी कृपया स्थानापन्न व्हावं.
यानंतर आपण अतिशय महत्त्वाच्या गाण्याकडे वळणार आहोत. देवाविना मानसाची जिंदगानी एकटी, जे अजयजींनी गायलेलं आहे. मी अजयजींना विनंती करते की त्यांनी इथे व्यासपीठावर यावं. खरं तर तुमचं गाणं ऐकण्याची, तुमचा आवाज असा लाईव्ह ऐकण्याची सगळ्यांनाच इच्छा असणार आहे. पण त्याच्या आधी एक असं मनात एक प्रश्न आला माझ्या, की तुम्ही स्वतः उत्तम संगीतकार आहात. बॉलिवूड सगळीकडे तुम्ही दोघांनी मिळून धमाका केलेला आहे. पण एक गायक म्हणून दुसऱ्या संगीतकारासमोर उभं राहताना तुमच्या मनात काय असतं? सगळ्यांना नमस्कार. एक गोष्ट फार उत्तम प्रश्न आहे, कारण या प्रश्नात त्याचं उत्तर आहे. मुळात मी स्वतःला गायक मानत नाही आणि मुळात मी हे गाणं गाऊ शकलो किंवा मी कुठलंही गाणं गाऊ शकतो कारण मी संगीतकार आहे म्हणून. आणि मी आय कॅन फील बबड्याचं बबड्या आता चार चौघात नाही म्हणायला पाहिजे, आय एम सॉरी. पण नरेंद्रचं मला जेव्हा त्याने मला क्लिपिंग पाठवलं होतं, ते रफ त्याने गाऊन रेकॉर्ड केलं होतं. ॲक्च्युली जर कोणाला संधी मिळाली, जर त्यांनी जे गायलं होतं ते ऐकलं तर त्यांना हे कळेल की मी काहीच नाही गायलेलो हे गाणं. इतकं सुंदर बबड्याने ते सुद्धा गायलं होतं. एक संगीतकार जेव्हा स्वतःचं गाणं फील करतो ना, ती जी भावना असते, संगीतकाराचं जे स्वतःचं एक्सप्रेशन असतं, ते खूप कमी वेळा, म्हणजे खूप रेअरली काही गायकांना एक्झॅक्टली कॅप्चर करता येतं. फार रेअरली. म्हणजे मी त्याच्यातलं आय थिंक 10% वगैरे मी कॅप्चर केला असेल त्याने जो एक्सप्रेशनने गायलं होतं. पण मुद्दा तोच आहे की मी गायक स्वतःला मानत नाही, त्याच्यामुळे मला ते दडपण येतं. कारण मला माहिती गायक फार मोठी डिग्री आहे, तिकडे आय कॅनॉट अचीव दॅट. बट संगीतकार 1000% मी आहे. मी स्वतःला संगीतकार समजतो, मानतो. आणि मी संगीतकार असल्यामुळेच त्याची ती आईची जी भावना आहे ती मी समजू शकतो, कारण मी पण एक आई आहे संगीतकार म्हणून. सो आय कॅन अंडरस्टँड इट. सो त्यामुळे मी आय कॅन व्हॉट एव्हर जस्टिस तुम्हाला आत्ता वाटतं की मी या गाण्याला दिलं आहे, तो ॲक्च्युली या दोघांमुळे आहे. हे गाणं आहे संगीतकाराचं आणि लिरिक रायटरचं. इतकं सुंदर त्या दोघांनी ते लिहिलं आहे. ऑसम. म्हणजे आत्ता मी खूप दिवसांनी ऐकलं, बाय द वे. आत्ता ऐकताना माझ्याच अंगावरती भरपूर शहारे आले. जेव्हा ती क्रॉस येते, देवाविना, आय नो, माझं वाट लागली तिकडे ऐकताना. सुप्प होतं ते. बट दॅट मी आय थिंक 3, 3.5, 4 तास काहीतरी गात होतो. 6 तास चला. आणि मी काहीतरी झालं होतं मला. मी फुल ऑन आय कॅन फील दॅट हीट राईट नाऊ ऑल्सो. इतकं मी त्यावेळेला ते गळा तापणं म्हणतात ना, एक होतो कुठल्या तरी नशेत होतो. खूप छान वाटत होतं. पण ह्याच्यामुळेच मला असं वाटतं की तुमच्या गाण्याला जो दैवी स्पर्श आहे तो हृदयाचा ठाव घेतो रसिकांचा. हे जे तुम्हाला झालं ते आमच्या हृदयापर्यंत पोचतं, हे त्याच्यामुळेच असावं. धन्यवाद. धन्यवाद. तुमचा छोटंसं एक झलक. पुन्हा बला गिरान का देवा, कर देवा, अवसला भराम का देवा, कर देवा. लिरिक देऊया न. दर्याच्या लाटलाया माग पुढवण का, मनसाला देवा तुझ सुटलया कोण का. चंद्राचा सूर्याचा खेळ, धरणीची सोंगटी, देवाविना माणसाची जिंदगानी एकटी, जिंदगानी एकटी. वा वा, थँक्स. काटा आला अंगावर. वा वा, फारच सुरेख, फारच छान. म्हणजे आता मी कधी ते पडद्यावर बघते असं मला झालेलं आहे. मी ॲक्च्युली एक गोष्ट मुद्दाम सांगतो. एका गायकाचं सगळ्या ॲबिलिटीज या गाण्यात माझ्यातल्या जो काही गायक माझ्यातला आहे, जी काही माझी ॲबिलिटी आहे, फिजिकल, मेंटल, इमोशनल, डिवोशनल, स्पिरिच्युअल, ज्या काही माझ्यातल्या पॉवर असतील त्या सगळ्या या गाण्यामध्ये मी ओतल्या होत्या. बिकॉज
लक्षात घ्या की याच्यात खूप श्वाससुद्धा वापरायला लागला होता, मोठ्या मोठ्या फ्रेजेस होत्या आणि त्या म्हणजे ॲक्च्युली अवॉइड एकच गोष्ट करायची होती की मला गाणं शाउटी नव्हतं वाटून द्यायचं कुठेही. खूप खूप हलकं गायलोय, खूप सॉफ्ट गाण्याचा प्रयत्न होता माझा आणि तरीसुद्धा एवढं म्हणजे होतं काय नॉर्मली कुठलाही गायक गातो जेव्हा हाय गातो तेव्हा देवा विना त्याला एक एक्सप्रेशन लेस होत जातं जेव्हा तुम्ही लाऊड गायल. पण मला तेच लाऊड गायचं होतं, म्हणजे सॉरी हाय गायचं होतं पण लाऊड नव्हतं गायचं. दॅट वॉज लिटल बिट डिफिकल्ट. अजून एक गोष्ट जी याच्यात होती की श्वास, भरपूर श्वास लागत होते म्हणजे. बट आय अवॉइडेड इट आणि माझ्या सांगतो ना माझं सगळं शारीरिक सुद्धा भरपूर इनपुट आहे त्याच्यातली. मी अतुलजींना पण इथे विनंती करते, इथे व्यासपीठावर त्यांनी यावं. कारण अजय अतुल हे अगदी जोडीनं येतात. तुम्हाला इथे बोलवलं नाही तर आम्हालाच अस्वस्थ व्हायला झालं. या चित्रपटाबद्दल आणि एकंदरीत ह्या संगीताबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर्वांना मनापासून नमस्कार. मला चित्रपटाबद्दल संगीताबद्दल तर बोलतोच मी. आपण सगळे गाणी ऐकली आहेत, खूप सुंदर झाली आहेत. मी आत्ताच याला पण सांगितलं. आणि आम्ही जेव्हा सांगतो ना तेव्हा खरोखर मनापासून ती दाद मनापासून येते. ती आत्ताची अंगाई ती पण खूप अप्रतिम होती. आणि अजयने गायलेलं गाणं जे मला मी विसरलो होतो, यांनी जे गाणं पाठवलं होतं ना गाऊन, तेव्हा त्यांनी मला ऐकवलं होतं. यांनी गायल्यानंतर नव्हतं ऐकलेलं मी. सो त्यांनी गायलं होतं ना तेव्हाच ते गाणं खूप आवडलं होतं. आणि मला महत्त्वाची एक गोष्ट काय वाटते की आज मला वाटतं 20-1 वर्षांपूर्वी आमच्याकडे अशा काही संधी आल्या होत्या की आम्ही एकत्र स्टेज शेअर करू शकलो असतो. पण ते समहाऊ ते झालं नाही. आम्ही म्हणजे केलं एका ॲल्बमच्या निमित्ताने, पण तितकं सक्सेसफुल झालं नाही. आणि आज मला आनंद होतोय की हा माझ्यासाठी अतिशय हृद्य असा कार्यक्रम आहे. कारण सगळ्या मित्रांसाठी आम्ही आज इथे आलोय. आम्ही कुठलेही सेलिब्रिटी किंवा कुठलंही काहीही अशा मनात आमच्या अजिबात भावना नाही. आमच्यासाठी हा घरगुती कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी आपण घरातले एका फॅमिलीतले मेंबर आहोत म्हणून आम्ही आलोय. प्रणीतचं आणि आमचं खूप आधीपासून असोसिएशन आहे आणि तसंच नरेंद्रचं. थोडक्यात सांगतो, त्यालाही विचित्र वाटत असेल साधारणतः 17 वर्षांपूर्वी थोडं हां 1998 साली एक आम्ही हिंदी अल्बम केला होता. त्याची गाणी हिंदीमध्ये मी लिहिली होती, काही अजय अतुलनी कंपोज केली होती आणि काही नरेंद्र भिडेंनी कंपोज केली होती. मी नरेंद्रला पण स्टेजवरती यायची विनंती करतो. आणि असा एक योग जमून आला या गाण्याच्या निमित्ताने. हे गाणं जेव्हा लिहून झालं आणि जेव्हा बबड्याने मला त्याचं कंपोजिशन, बबड्यात येते तोंडामध्ये माफ करा याचं नाव नरेंद्र भिडे आहे. तर तेव्हा आम्ही एकमेकांकडे बघितलं आणि फक्त दोघांच्या चेहऱ्याच्या म्हणजे डोळ्यांच्या समोर एकच नाव होतं की हे गाणं कोण गाऊ शकेल, तर ते गाणं अजयच गाऊ शकेल असंच वाटत होतं. अजय अतुल हा एक खूप मोठा ब्रँड, खूप मोठं नाव. एक आता मला ते बोलवत नाही आहे, पण एक काळ आम्ही खूप मजा केलेली, एकत्र खूप काम केलेलं आहे. मुंबईतसुद्धा आम्ही काही गोष्टी केलेल्या आहेत. पण या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे सगळं असोसिएशन जमून आलं. आणि जेव्हा वाणी सरांनी सांगितलं की म्युझिक लॉन्च करायचं, तेव्हा मी या दोघांनाही म्हटलं की तुमच्या हस्तेच तो व्हावा. त्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण सगळेजण एका रंगमंचावरती येऊ. मी या गाण्याच्या मागची जी मुख्य प्रेरणा आहे, प्रवीणला पण इथं रंगमंचावरती येण्याची विनंती करतो. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं की इतक्या उंचीला पोचल्यानंतरही आपली जुनी नाती, जुने मित्र, केवळ सेलिब्रिटी म्हणून तुम्ही आज इथे आलेला नाही आहात, तर मैत्री खातर आलेला आहात. ही गोष्ट माणसं जपणं, किंवा प्रवीणला आणि प्रणीतलाही असं वाटलं की आपल्या पहिल्या पिक्चरचं लॉन्चिंग, म्युझिक लॉन्चिंग या दोघांच्या हस्ते करावं. ही माणसं मी तुला जपणं. खरं सांगू का, अजिबात लपून ठेवत नाही. पण जेव्हा हे म्हणले की आम्ही बाणेरहून निघालो आणि काय त्या बावधनपाशी आहोत असा माझा नातूचा फोन झाला, मी खरं सांगतो माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा स्टेजवरती येताना थरथर व्हायला लागली. कारण मला गेल्या 15 वर्षाचा सगळा सिनेमा माझ्या डोळ्यासमोरून अजूनही जात नाही आहे. आणि थँक्यू प्रवीण, कारण एक वेगळाच प्रसंग या निमित्ताने मला
अनुभवायला मिळाला. मी जास्त बोलत नाही, मी नरेंद्रला माईक देतो. ह्या निमित्ताने मला अजून काही जणांना स्टेजवर 2 मिनटाकरता बोलवायला आवडेल. आमच्या डॉन स्टुडिओजमधले ईशान, अद्वैत, संकेत, कृपया स्टेजवर या. ॲक्च्युली नरेंद्र, मला तेही म्हणायचं होतं की म्युझिक लॉन्चला वाद्यवृंदांचा कधीच उल्लेख होत नाही. म्हणजे जे संगीतात सगळं भरतात, बरोबर. त्या वादकांचा आणि यांचा कधीच मी खरंच ऐकला नाही. म्हणजे सगळ्या म्युझिक लॉन्च वादकांना बोलवलं होतं, पण बरेच जण काही काही कार्यक्रमात बिझी आहेत. त्यापैकी ईशान फक्त आलेला आहे, ज्यांनी व्हायोलिन वाजवलं आत्ताच्या गाण्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव, मी 2 नावं सगळ्यात महत्त्वाची, ते म्हणजे तुषार पंडित, जिने या सगळ्या गाण्यांचं मिक्सिंग आणि मास्टरिंग केलेलं आहे. तुषारशिवाय माझं कुठलंच गाणं अलीकडे होत नाही गेल्या 5-6 वर्षामध्ये. तो असल्याशिवाय कुठलंच गाणं होऊ शकत नाही. अप्रतिम मिक्सिंग केलं आहे. आणि दुसरं एक सरप्राईज पॅकेज जे राहिलेलं आहे ते म्हणजे नंदेश उमप, त्यांनी पण स्टेजवर यावं अशी विनंती करतो. की माझा खूप जवळचा मित्र, गेले जवळजवळ 10 वर्ष तरी आम्ही एकत्र काम करतो कुठलं, आणि त्याचं गाणं आता तुम्ही थोड्या वेळाने ऐकालच. अप्रतिम अप्रतिम म्हणजे अप्रतिम गायलेलं आहे. शिवाय आदर्श शिंदेनी पण एक गाणं गायलं, पण तो आज येऊ शकला नाही. तर हे सगळे तंत्रज्ञ, माझे मित्र, वादक आणि सर्व गायक, कोरस सिंगर, सगळ्यांचा याच्यामध्ये वाटा आहे. आणि ते नसते तर ही गाणी इतक्या उंचीवर जाणं केवळ शक्य होतं. त्या सगळ्यांचे मी आज या निमित्ताने आभार मानतो. आणि अजून एक गाण्याची खासियत जी तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये बघितली, की हे गाणं चित्रित करण्यासाठी आमच्याबरोबर दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांनी पण या चित्रपटामध्ये सहभाग घेतलेला आहे. म्हणजे अजयचा आवाज महेश मांजरेकरांना प्लेबॅकमध्ये जाणार आहे. आणि ठीक आहे, आपण पुढच्या टप्प्यावरती. मी या चित्रपटाच्या निर्मात्या जुईली वाणी यांना इथे बोलवते आणि कैवल्य वाणी यांनाही इथे बोलवते. जुईली वाणींनी अजय सरांचा सत्कार करावा अशी मी तिला विनंती करते. जुईली वाणी. मी कैवल्य वाणी यांना विनंती करते, त्यांनी अजय सरांचा सत्कार करावा. नंदेश सरांनी इथे थांबावं, बाकी सगळ्यांनी पुन्हा एकदा स्थानापन्न व्हावं, कारण ह्याच्यानंतर चित्रपटातलं एक जे महत्त्वाचं गीत आहे, ज्याच्यामुळे देऊळबंद ही घटना घडते. या गीताबद्दल मी आता जास्त वेळ न घालवतो सांगतो तुम्हाला, की ह्याही गीताबद्दल असंच झालं की हे गीत अशा ठिकाणी येतं की या गीतामुळे वळण मिळतं स्टोरीला, आणि ते गीत तितक्याच धमाक्याचं व्हावं अशी प्रवीणची इच्छा होती. आणि तेही गाणं असंच पटकन तयार झालं. आणि तेव्हा एक नाव डोळ्यासमोर आलं, ते म्हणजे की हे गाणं चित्रपटामध्ये कोण परफॉर्म करेल, तर आदेश बांदेकर. महाराष्ट्राच्या घराघरात पोचलेलं, अत्यंत जिव्हाळ्या ज्या माणसाच्या, ज्या व्यक्तिमत्वाच्या भोवती फिरतो असा आदेश बांदेकर हा माझा जुना मित्र आहे लहानपणापासूनचा. आणि त्यांनी हे करावं असं मला वाटत होतं. मी नरेंद्रला म्हटलं, मी प्रवीणला म्हटलं, दोघांनाही ते खूप आवडलं. आणि नंतर अजून एक नाव डोळ्यासमोर आलं जे प्रवीणनी सांगितलं. तो म्हटला की हे जर गाणं आदेश करणार असेल तर हे गाणं कोरिओग्राफ आजचा मराठीमधला, हिंदीमधला अत्यंत नावाजलेला कोरिओग्राफर उमेश जाधव यांच्याच हातात दिलं पाहिजे, ज्याला आम्ही युजे म्हणतो. सॅल्यूट युजे. आणि जो काही धमाका त्यांनी केलेला आहे हा तुम्हाला बघायला मिळेल. या गाण्याबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगण्यासारखी अशी की जी आता CD मध्ये आहे. या CD मध्ये शब्द आहेत लय भारी. स्वामींबद्दल बोलताना एक सगळ्यांना माहिती असलेला हा शब्द आपण वापरलेला आहे. चित्रपटामध्ये याचं एक वेगळं व्हर्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. जिथे लय भारी आहे तिथं आपल्याला जय स्वामी असं ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध आहेत. CD मध्ये आपण हाही एक आनंद वेगळ्या प्रकारचा घेऊ शकता, आणि चित्रपटातलं गाणं हे थोडंसं वेगळ्या व्हर्शनचं असेल, ते गाणं त्याच्या वेळेला येईल.